तर आज नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात मस्त बेबीचा टिफिन आणि माझा नाश्ता बनवण्यापासून. नंतर मस्त फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग दिवसभर रेस्टच केली. म्हटलं इव्हनिंगला थोडं बाहेर पडावं, कारण थोडं फ्रेश वाटत होतं आज. मग थोडं बाहेर पडले फ्रेंडला भेटायला. आणि काल थोडा फीव्हर असल्यामुळे तोंडाला बिलकुल चव नव्हती. म्हटलं थोडं बाहेर जाऊन काहीतरी चटपटं खावं आणि ते ग्रेव्हिंग पण त्याचीच होत होती ना. मग काय भेटले फ्रेंडला आणि मग निघालो मग रेस्टॉरंटमध्ये खायला. आणि आज बहुतेक आषाढी एकादशी होती म्हणून सगळीकडे काय जास्त अवेलेबलच नव्हतं. म्हणून मी पण सिंपलचा असा डोसा घेतला आणि माझ्या फ्रेंडने साबुदाणा वडा घेतला होता. पण दाताची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे काय जास्त खाताच येत नव्हतं. इथे माझं खाणं अव्हॉइड करा, कारण जास्त नीट चावताच येत नाहीये. पण चावता येत नसलं म्हणून काय झालं, खायची चूल तर आमच्यात असतेच, नाही का? मग तिकडून खाऊन पिऊन वगैरे निघालो चाय प्यायला. चायचं थोडं रेकॉर्ड नाही करू शकले. मग तिथून थोडं फ्रेंडला शॉपिंग वगैरे करायची होती. थोडं तिचं सामान वगैरे घेतलं आणि निघाले घरी. तर पाऊसही खूप वाढला होता. आणि घाईत निघताना छत्री पण कॅरी केली होती. कशी तरी पावसाची वाचत वाचत फायनली घरी पोहोचलो. बाहेर थोडं थंड वातावरण होतं म्हणून थोडासा आल्यावर चाय पण परत घेतला. काही नाही, मस्त मग टीव्हीवर एक कॉमेडी शो एन्जॉय करत डिनर वगैरे संपून झोपले. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.